कुरकुरीत मांदेली फ्राय ही मांदेली तांदळाच्या पिठात किंवा रव्यामध्ये घोळवून तळल्यामुळे बाहेरून अतिशय कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा चवदार लागतात. ही मांदेली फ्राय केलेली असतात. ती जेवणामध्ये स्टार्टर म्हणून किंवा साईड डिश म्हणून खाल्ली जाते. नमस्कार मंडळी, मी वनिता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करते. मांदेली स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले. त्यानंतर त्यांना साफ करून घ्यायचे आहेत. सुरीने डोकं कट करून घ्या. ही सगळी मांदेली सगळी साफ करून घेतलेली आहेत आणि याच्यामध्ये जास्त काही घाण पण नसते. पटकन सुरी फक्त तुम्ही धारदार घ्या आणि त्याचं डोकं कट करून आपल्याला ही मांदेली साफ करायची आहेत. वेळ पण नाही पटकन लागत आणि सुरी पण मस्त धारदारवालीच घ्यावा. आता मांदेली धुवून झालेली आहेत, कट करून पण झालेली आहेत. आता त्या मसाल्यांमध्ये मी काय घेतलेले, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद आणि मीठ एवढंच घेतलेलं आहे. आता ह्या पिठामध्ये ही मांदेली घोळवून घ्यायची आहेत आणि फ्राय करायची आहेत. तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि लसूण वापरायचा आहे आणि मांदेली फ्राय करायची आहेत. हा पदार्थ बनवायला सोपा आणि खाण्यासाठी अतिशय रुचकर असतो. हा मासा लहान असल्याने शिजायला खूप कमी वेळ लागतो. त्याचबरोबर हा मासा एक उत्तम स्टार्टर किंवा जेवणासोबत साईड डिश म्हणून खाल्ला जातो. ही मांदेली आहेत ना, ही खायला खूप गोड मऊ असतात. मांदेली ह्या माशांना तेलात तळल्यानंतर त्यांना छान सोनेरी रंग येतो, म्हणूनच त्यांना गोल्डन ॲकोवीज म्हणतात. ही मांदेली तांदळाच्या पिठात किंवा रव्यात घोळून तळल्यामुळे बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि चवदार लागतात. ही मांदेली तुम्ही एकदा ट्राय करा. मांदेली अर्धे तळून झालेत. आता आपण त्यांना साईडला तव्यामध्ये बाजूला करून घेऊ. त्याचनंतर आपण दुसऱ्या मिक्स केलेली मांदेली ती फ्राय करून घेऊ आणि किती छान लागतात बघा कुरकुरीत मांदेली फ्राय. एकदा ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.